आज आपल्यासमोर माझे कुटुंब या विषयावर बोलणार आहे. शाळेत आल्यावर लिहायला वाचायला शिकलो मी. पण खरं सांगू का तुम्हाला, शाळेत येण्या अगोदर ज्या ज्या गोष्टी मला समजल्या, बोलताना, ऐकताना, हसताना, रडताना, ते सर्व काही कळाले ते घरातच. आईच्या मायेच्या पंखाखाली मला प्रेमाची ऊब मिळाली. आजीकडून वेगवेगळी गोष्ट ऐकताना किती मजा येते. रोज गोष्ट ऐकल्याशिवाय न झोपणारा मी. गोष्ट ऐकल्यावर मात्र लगेच माझा डोळा लागतो. आजोबा खांद्यावर घेऊन माझ्याबरोबर खेळतात तर माझ्यासारखेच म्हणतात, तेव्हा तर धमालच उडते. मला खांद्यावर घेऊन जेव्हा ते निघतात तेव्हा तर सिरियस नावावर बसणारा निघाल्यासारखंच वाटतं. मोठ्या दादाबरोबर, ताईबरोबर खेळता खेळता भांडता खेळणं, हसणं, रुसणं, सर्व काही फार मजा चालणार खेळ. काय सांगू आणि किती सांगू. चारही बंदिस्त करण्यासारखे माझे कुटुंब नाही. माझ्या कुटुंबातील प्रत्येक गोष्टी माझ्यासाठी चार भिंतीच्या बाहेर येणाऱ्या ज्ञानाचा व अनुभवाचा महासागर असून त्यामध्ये मी अक्षरशः डुंबून निघालोय. माझा जन्म झाले त्यांनी मला पहिल्यांदा हाती घेतले ते माझे बाबा. माझ्या आजारपणात आईबरोबर रात्रभर जागून काढणारे व सकाळी पुन्हा ड्युटीवर हसतमुखाने निघणारे माझे बाबा माझ्या मनावर कायमच श्रद्धा करतात. मला अभ्यास करायला लावताना कठोर लागणार बाबा. मी आजारी पडल्यावर किती हळू बनतात. माझ्या चेहऱ्यावर हास्य पसरवणारे, मला आवश्यक ती वस्तू सांगता क्षणी आणणारे बाबा हेच माझ्यासाठी माझे आयडॉल आहेत. मेरा साहस, मेरी इज्जत, मेरा सम्मान है पिता. मेरी ताकत, मेरी पूजा, मेरी पहचान है पिता. मेरा साहस, मेरी इज्जत, मेरा सम्मान है पिता. मेरी ताकत, मेरी पूजा, मेरी पहचान है पिता. माझी आई तर माझ्या हक्काची गोष्ट मिळवण्याचे एकमेव ठिकाण. ती गोष्ट बाबांकडून मिळणे अवघड असे वाटले की लगेच मोठ्या आईकडे वळण्याचं काम ठरते. आई माझ्यासाठी किती रुपये घेतील. आजारी पडल्यावर डॉक्टर, अभ्यास करताना शिक्षक, खेळताना कोच, अंघोळ घालताना तर तिचा मऊ मऊ स्पर्श हा सोनेरी मोहन पिसासारखा वाटतो. मला घास भरवणारी, मी रडायला लागले तर चिवताईला सुद्धा बोलवत असते. किती ग्रेट आई. आपल्या लेकरांच्या सर्व गरजा समजून घेणारी, लाड पुरवणारी, त्याचे संस्कार करण्यासाठी धडपड करणारी माझी आई म्हणजे मायेचा सागर. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आईविषयी सांगावे तेवढे थोडेच आहे. आईविषयी सांगावे तेवढे थोडेच आहे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर. जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर. जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर. जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी. जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी. जीवन ही अखंड काम तर आई म्हणजे सुट्टी. जीवन ही अखंड काम तर आई म्हणजे सुट्टी. म्हणूनच म्हटले जाते की स्वामी तुम्ही जगाचा, आई विना भिकारी. आपण भाग्यवान आहोत की आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे आई बाबा आहेत. जरा विचार करा त्या अनाथ मुलांचा, मग कळेल आपणास की माँ के पैर में सफेद जन्नत होती है. माझ्या 2-4 ओळीत माझ्या कुटुंबाची माहिती पूर्ण होणार नाही. खूप बोलले तरी न संपणारे असे मालपी संस्कार देणारी चालती बोलती शाळा म्हणजे माझे कुटुंब. या कुटुंबात जन्म घेऊन मी धन्य झालो असे मला वारंवार वाटते. फूल कभी 2 बार नहीं खिलते, फूल कभी 2 बार नहीं खिलते, जन्म कभी 2 बार नहीं मिलते, जन्म कभी 2 बार नहीं मिलते. मिलने को तो हजारों लोग मिल जाते हैं, मिलने को तो हजारों लोग मिल जाते हैं, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले कुटुंब या माँ बाप नहीं मिलते. कुटुंब या माँ बाप नहीं मिलते.
की दुआ पूरी जिंदगी बना देगी। माँ बाप की दुआ जिंदगी बना देगी। खुद रोएगी मगर आपको हंसा देगी। खुद रोएगी मगर आपको हंसा देगी। कभी भूल कर भी माँ को ना रुलाना, कभी भूल कर भी माँ को ना रुलाना। आंसू का एक बूंद पूरी धरती डुबा देगी। आंसू का एक बूंद पूरी धरती डुबा देंगी। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।